नमस्कार. कधी विचार केलाय की 5,000 वर्षांपूर्वीचा एक ग्रंथ आपल्या आजच्या अगदी मॉडर्न प्रॉब्लेम्सवर सोल्युशन देऊ शकतो? म्हणजे आपल्या मनात जो गोंधळ चाललेला असतो, जो संघर्ष असतो, त्यावर उपाय? आज आपण गीतेच्या याच कालातीत ज्ञानाबद्दल बोलणार आहोत. हे फक्त एक पुस्तक नाहीये, तर आयुष्य कसं जगावं यासाठी एक जबरदस्त गाईड आहे. आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी असं वाटतंय की नाही, आयुष्याच्या या धावपळीत आपण कुठेतरी हरवून गेलोय, दिशाच सापडत नाहीये आणि डोक्यात नुसता विचारांचा गोंधळ. आणि गंमत म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या जुन्या ग्रंथात सापडतात. तर गीतेची सुरुवात होते कुरुक्षेत्रावर, एका रणांगणावर. पण थांबा, हे कुरुक्षेत्र म्हणजे फक्त इतिहासातली एक जागा नाहीये, ते एक प्रतीक आहे, सिम्बॉल आहे. कशाचं? तर आपल्या प्रत्येकाच्या मनात चाललेल्या युद्धाचं, जिथे योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवताना आपली खरी परीक्षा होती. आता अर्जुनाची अवस्था बघा जरा. समोर कोण आहेत तर त्याचेच नातेवाईक, त्याचेच प्रियजन, आणि त्यांना पाहून तो अक्षरशः खचून जातो. आणि खरं सांगायचं तर असंच काहीसं आपल्यासोबतही होतं, नाही का? भीती, मोह, माया या गोष्टी आपल्या विचारांवर जणू काही धुकं बसरवतात आणि मग योग्य निर्णय घेणं जवळजवळ अशक्यच होऊन बसतं. आणि मग इथे एंट्री होते श्रीकृष्णाची. ते आपला उपदेश सुरू करतात. आणि सुरुवात कुठून करतात माहितीये? तर अर्जुनाच्या सगळ्यात मोठ्या भीतीपासून. मृत्यूची भीती. सगळं काही संपून जाईल, सगळं काही आपण गमावून बसू, ही भीती. हीच तर ती मूळ भीती आहे जी आपल्याला अनेकदा कुठलंही पाऊल उचलण्यापासून थांबवते. श्रीकृष्ण अर्जुनाला एक खूप पॉवरफुल सत्य सांगतात. ते म्हणतात, अरे अर्जुना, तू ज्या शरीरांसाठी दुःख करतोयस ना, ती तर नष्ट होणारी आहेत. खरा मी म्हणजे आत्मा, तो अमर आहे. त्याला ना शस्त्र कापू शकतात, ना आग जाळू शकते. आणि गीतेत हीच गोष्ट एका सुंदर उदाहरणाने इतकी सोपी करून सांगितली आहे. बघा, जसे आपण जुने फाटलेले कपडे काढून नवीन घालतो, अगदी तितक्याच सहजतेने आत्मा एक जुनं शरीर सोडून दुसऱ्या नवीन शरीरात प्रवेश करतो. म्हणजे हा अंत नाहीये, तर फक्त एक बदल आहे, एक ट्रान्झिशन आहे. जेव्हा आपण मृत्यूकडे अशा नजरेने बघायला लागतो, तेव्हा आपोआप भीती कमी होते, बरोबर? काहींसाठी मृत्यू म्हणजे एक नवीन सुरुवात असते, रिन्युअल. तर काहींसाठी तो निसर्गाच्या सायकलचा एक भाग असतो. आणि काहींसाठी ती म्हणजे दिवसभराच्या कामानंतर मिळणारी एक शांत झोप किंवा विश्रांती. ओके, तर आता पुढचा आणि खूप महत्वाचा मुद्दा. एकदा का आपल्या मनातून निकालाची किंवा परिणामांची भीती निघून गेली की श्रीकृष्ण गीतेचं सगळ्यात पॉवरफुल तत्व सांगतात. आणि ते म्हणजे कर्मयोग, म्हणजेच कृतीचा योग. हाच कर्मयोगाचा आत्मा आहे असं समजा. आता याचा अर्थ असा नाही की आपण ध्येयच ठेवू नये, अजिबात नाही. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की फळाच्या चिंतेत, रिझल्टच्या टेन्शनमध्ये इतकं अडकू नका की आपलं आजचं कामच खराब होईल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, चिंतामुक्त मन नेहमीच बेस्ट परफॉर्म करतं. हे जे मोठं तत्वज्ञान आहे ना, ते आपण 3 सोप्या स्टेप्समध्ये आपल्या आयुष्यात आणू शकतो. स्टेप 1, आपलं ध्येय ठरवा, गोल सेट करा. स्टेप 2, फक्त आणि फक्त कृतीवर, ॲक्शनवर फोकस करा. आणि स्टेप 3, फळाची, रिझल्टची चिंता सोडून द्या. मग ती परीक्षा असो किंवा ऑफिसमधला एखादा मोठा प्रोजेक्ट. स्ट्रेस फ्री काम करण्याचा हाच सर्वोत्तम फॉर्म्युला आहे. पण एक मिनिट, कर्मयोगाच्या या मार्गावर चालण्यासाठी एक खूप महत्त्वाचं टूल लागतं, एक साधन लागतं. आणि ते साधन म्हणजे मेंटल आणि इमोशनल बॅलन्स, म्हणजेच मानसिक आणि भावनिक संतुलन. गीतेमध्ये अशा व्यक्तीसाठी एक खास शब्द आहे, स्थितप्रज्ञ. याचा सोपा अर्थ काय? तर ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो सहजासहजी विचलित होत नाही. खरं तर आजच्या या धावपळीच्या स्ट्रेसफुल जगात टिकून राहण्यासाठी हाच तर आयडियल माइंडसेट आहे. हे बघा, किती सोपं आहे. स्थितप्रज्ञ व्यक्तीचं मन कसं असतं, तर सुखाच्या क्षणी ते फार हुरळून जात नाही आणि दुःखाच्या प्रसंगी पूर्णपणे खचूनही जात नाही. हेच ते बॅलन्स, हेच ते संतुलन. ह्यासाठी एक खूप सुंदर उदाहरण दिलं जातं, समुद्राचं. विचार करा, हजारो नद्या समुद्राला येऊन मिळतात, पण समुद्र कधी विचलित होतो का? नाही, तो शांत, स्थिर राहतो. स्थितप्रज्ञ व्यक्तीचं मन अगदी असंच असतं. बाहेर जगात कितीही उलथापालथ सुरू असो, आतून ती व्यक्ती एकदम शांत आणि स्थिर असते. तर असा हा प्रवास आहे अर्जुनाच्या गोंधळापासून, त्याच्या कन्फ्युजनपासून सुरू झालेला. आणि तो आता कुठे येऊन पोहोचलाय? तर एका क्लॅरिटीकडे, एका ध्येयाकडे. हाच तो प्रवास आहे विषादाकडून योगाकडे, म्हणजे दुःखातून कर्तव्याशी जोडले जाण्याकडे.
आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की गीता म्हणजे म्हातारपणी, रिटायरमेंट नंतर वाचायचं पुस्तक. पण खरं तर याच्या अगदी उलट आहे. गीता आपल्याला पळून जायला नाही शिकवत, तर ती आपल्याला ॲक्टिव्ह, उत्साही आणि एका उद्देशाने आयुष्य जगायला इन्स्पायर करते. आणि शेवटी गीतेचा जो फायनल मेसेज आहे तो एकदम क्लिअर आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जी आज्ञा दिली ती खरं तर आज आपल्या प्रत्येकासाठी आहे. उठा, लढा आणि आपलं कर्तव्य पार पाडा. आपल्यासमोर जे काही चॅलेंज आहे, जे काही आव्हान आहे, त्याला पूर्ण ताकदीनिशी सामोरं जा.